कौल जिंकलाय ते चिरट 40+ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि प्रथम इन्व्हाइट केलंय झरीमरी क्रिकेट संघ तिसगाव 40+ ला बॅटिंग साठी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. विघ्नहर्ता गणराया चरणी वंदन करतो. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला बंधन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली. आणि बांगरूळ गावाच्या ग्रामदेवते चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. तिसगाव टीमचे कॅप्टन जरा लगेचच संपर्क करा आयोजन कमिटीशी. लगेच सर्वांचा ड्रेस कंपल्सरी आहे का बघा, चेक करा. ओके. तर चला मॅचला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. तो ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला सत्यवन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते प्रदीप गायकवाड यांना. काही क्षणातच लाईव्ह ऍक्शनला सुरुवात होणार आहे. दिवस क्रमांक 3 आज या स्पर्धेचा स्पर्धा आपण पाहतोय SP ग्रुप चषक 2024 भव्य आणि दिव्य पर्व. DJGS खऱ्या अर्थाने सलग 2 दिवस 2 रात्र मनोरंजन केले प्रेक्षकांसाठी. आणि पुन्हा एकदा आज आमच्या आवाजाची काळजी घेण्यासाठी ते देखील सज्ज आहेत. आमच्या समवेत आज कॉम्बॉक्स मध्ये जरूर कल्याण डोंबिवलीचा सुमधुर आवाज रोशनजी संते सर आणि त्याचप्रमाणे वन ऑफ द ग्रेट कॉमेंटेटर जगदीशजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. 40+ एक अप्रतिम संकल्पना खरं तर आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मलंगट 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय ND शेठ पाटील साहेबांच्या वतीने देखील दोन्ही संघांना विजयासाठी लाख लाख शुभेच्छा असतील. पहिलाच बॉल स्लोवर बरोबर लवकर पिक केला, ऑन साइडला वळवलाय, स्क्वेअर लेग बाउंड्रीला आहे बाहेर. SP ग्रुप चषक चौकार. दावेचा इशारा पंचांचा आपण पाहतो. आणि या अवंतर दावेनं धावसंख्या पुढे सरकत असताना सध्या टोटल येऊन पोहोचले ती 5 वर. आमच्या समवेत एक्सपर्ट स्कोरर मॅन फ्रॉम मांगरूळ अक्षय पाटील जोडले जातात. ऑन साइडला वळवला, स्लॉट मध्ये आला, ओव्हर पिच, स्क्वेअर लेग पार, आणखीन एक सन्नाटेदार षटकार. SP ग्रुप चषक 2024 या भव्य पर्वामध्ये सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. यापूर्वी त्याच दिशेने चौकार आले, आता त्याच क्षेत्रामध्ये षटकार आपण पाहतो. आता स्क्वेअरिश मिड विकेटला एक फिल्डर डीप मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन देखील तैनात करण्यात आला. पुन्हा ऑन साइडला वळवलाय, अलॉंग दी कापेट,
व्हाईटिश लॉंगॉनचा क्षेत्रामध्ये आणि आता लॉंगॉन मध्ये फिल्डर आहेत, त्यामुळे एकच धाव मिळेल. सिंगल धावसंख्या पुढे सरकेल. टोटल स्कोरबोर्ड वर आपण पाहतोय ती येऊन पोहोचली आता 12 वर. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. विस्फोटक सुरुवात केली, स्वप्नवत सुरुवात मिळाली जेएमसीसी तिसगाव 40+ ला. खरं तर एक विस्फोटक संघ आहे तिसगाव 40+ म्हणजे बॅटिंग लाईनअप त्यांची भरपूर डीप आहे. 7-8 विकेट पर्यंत देखील त्यांचे बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात जे प्रॉपर बॅटिंग करतात आणि त्या अनुषंगाने कुठेतरी चिरट 40+ टीम वरती हा देखील एक मोठा प्रेशर असेल. डॉट बॉल्स वरती त्यांना आता जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण विकेट मिळवले तरी पुढे एक आणखीन विध्वंसक फलंदाज येणार आहे. सो इथनं डॉट बॉलवर त्यांना जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे. आणि दरम्यान आपण पाहतोय ऑन्सरला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग मधून या 2 धावा मिळाल्यात आणि दुहेरी धावाने धावसंख्या पुढे 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावपटलावर लागतायत. चांगली सुरुवात झाली आहे. विस्फोटक अंदाजामध्ये सुरुवात केली ती सत्यवान. एक चौकार एक षटकार आणि आता सध्या स्ट्रायकिंग एंडवर प्रदीप गायकवाड. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. हाईट फॅक्टर आय थिंक हा प्रश्न राहिला असावा. पंचांनी तेच दर्शवलं की हाईट फॅक्टर पडल्याच्या नंतर जास्त बाउन्स झाला चेंडू आणि त्या अनुषंगानं नॉट आउट करार केला. अंतिम चेंडू या षटकातला. पहिल्या खरं तर आपण पाहिलं तर 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 14 धावा आल्यात आणि एकही गडी गमावला नाहीये. जमेची बाजू राहिली आहे. ओव्हरपीस स्लॉट मध्ये आलाय. ओव्हर द बॉलर सेट इनटू द क्राउड. ओव्हर द लॉंग ऑन. जबरदस्त फटका आपण पाहतोय. एसपी ग्रुप 6 पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हर नंतर आपण पाहतोय बिनबाद 20 धावा धावफलकावर, ज्यामध्ये 2 षटकार एका चौकाराचा समावेश आणि पहिल्या षटकामध्ये अगदी योग्य गाणं लावलं. स्वॅगचे स्वागत आणि करत चौकार षटकार आणि स्वागत केलं ते पहिल्या षटकामध्ये गोलंदाज शरद. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर जनार्दन यांना आपण पाहतोय. जनार्दन बडेकर यांना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आणि स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा पॉवर हिटर सत्यवान गवळी यांना पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. विस्फोटक फलंदाज आहे, कारण 100 फुटी मैदानावरती सातत्याने सराव सत्रामध्ये आपण पाहिलंय अक्षरशः मैदानाच्या बाहेर देखील फटके खेळत असतात आणि त्यामुळे मात्र त्याचा बेनिफिट सध्या त्यांना मिळतोय की सराव सत्रामध्ये सातत्याने चांगला खेळ केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही मॅच मध्ये येता तेव्हा देखील त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळतो. आता आउटफील्ड मध्ये खेळाडू पोहोचलेत, कारण पॉवर प्लेचं बंधन पूर्ण झालेलं आहे. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवर पॅक बॅटिंग केली पण इथे विस्फोटक फलंदाजाला माघारी धाडलंय. बिग विकेट डाऊन. भरपूर मोठा धक्का लागलाय इथनं बॅटिंग करत असताना. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव 40+ ला 57 गवळी होतात बाद. पतन झाले आणि पहिला धक्का इथे लागला. खरं तर विकेटच्या शोधात होती टीम चिरट 40+ देखील आणि या मॅचची गोल्डन विकेट मिळाली. सत्यवान गवळीला बाद केलंय बिग विकेट, कारण एक तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग करत होते. सुरुवात तर विस्फोटक करून दिली होती आणि ज्या सुरुवातीची गरज होती जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव 40+ ला ती सुरुवात खरं तर सत्यवान गवळीने मिळवून दिली आहे. विकेट जनार्दनच्या खात्यामध्ये पहिली आणि चिरट 40+ ला पहिली सफलता.
पॉलथियार वेगवान होता, पाकफुटला आले, फोर्स केला, मिड ऑन मधून लॉंग ऑनला चेंडू आपण पाहतोय आणि दरम्यान एकच धाव मिळेल. सिंगलला आता प्राधान्य दिले जाईल. आता पार्टनरशिप चांगली बिल्डअप करावी लागेल, कारण पहिल्या विकेटसाठी जवळपास 20 धावांची पार्टनरशिप झाली. त्यानंतर ब्रेक थ्रू मिळवून दिला तो बॉलर जनार्दनने विकेट मिळवली. सत्यवान गवळीला बाद केले आणि आता न्यू बॅटर राजू गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सध्या स्ट्रायकिंग इनवरती आपण पाहिलं तर प्रदीप दरम्यान स्पर्धेचे आयोजक शाखा प्रमुख आणि सरपंच मांगरुळ गावचे सन्माननीय रविदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. थँक्यू. वेलकम रविदादा, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. ऑनसाइडला पूल करायचा होता, खरं तर संपर्क झाला नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, त्यानंतर सिंगल आणि आता डॉट. त्यामुळे दबाव आता प्रचंड वाढलाय जेएमसीसी तिसगाव 40+ वर. ऑफ साइडला लॉफ केलाय, सुंदर फटका आहे. लॉंग ऑनला फिल्डर पाहत होते भरपूर वेळ, त्यांनी पाहिलं, जजमेंट केलं, अनुमान लावलं आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची हालचाल न करता एका जागेवर स्तब्ध राहिले, जेणेकरून चेंडू त्यांच्याकडे सुरळीतरित्या आला. चेंडूला अडवलं, उचललं, फेकलं, तद्वार 2 धावा मिळाल्या आणि दोन्ही धावसंख्या पुढे ती येऊन पोहोचली 23 आकड्यावर. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवली आहे. जनार्दनने कमबॅक करून दिला चिरट 40+ ला. गुड बॉलिंग, पॉवर पॅक, व्हॉट अ शॉट. वाराचा लाटांवरती स्वारून पाठवलं. वारिस लॉंगॉनचा डोक्यावरून एसपी ग्रुप 6 शक्तीचं अधिष्ठान हनुमंतरायांचं हे संगीत आपण ऐकत आहोत आणि त्याच शक्तीनं, त्याच ताकदीनं हा फटका खेळला. बॅकफुटला पॉवर जनरेट केली आणि पॉवर पॅक्ट हिट होता. सुंदर फटका होता. या षटकामध्ये अद्याप तर धावा बनत नव्हत्या, पण या षटकाने आता मात्र या षटकारानं पूर्णपणे या षटकाचं स्वरूप बदललं गेलं. धावसंख्या आपण पाहतोय गतीनं पुढे सरकत असताना 29 ऑन बोर्ड, 29 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या. असं वाटलं की जर याच अंदाजानं जेएमसीसी तिसगाव 40+ संघ खेळत राहिला तर 70-75 पर्यंत पोहोचू शकतो. पण या ओव्हरमध्ये जनार्दन यांचं चांगलं षटक आपण पाहिलं. खरं तर षटकार जरूर आला यापूर्वीच्या बॉलवर, पण पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला. सिंगल अंकित केली आणि अशा प्रकारे एकेरी धावेने षटक पूर्ण झालं. ते दुसरं. 2 षटकानंतर 15च्या सरासरीने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा झाल्या त्या 30. तर नेक्स्ट मॅच टीम चिंचवली 40+ आणि भाल 40+. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण जर उपस्थित असाल तर इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. भाल संघ उपस्थित आहे, चिंचवली संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी या. थँक्यू. येस, डेफिनेटली वेळेवरती उपस्थित राहणे आणि ती देखील भरपूर महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि कारण आज आपल्याला तब्बल आय थिंक 13 ते 14 मॅचेस कव्हर करायच्यात. 13 मॅचेस कव्हर करायच्यात. ओ, चांगला फटका आहे. बॉल जाईल बाउंड्रीला याच्या बाहेर. आर्किर एकदम धमाकेदार. 4 धावा, चौकार.
सुंदर फटका होता, अतिशय चांगला फटका आपण पाहिला. धावसंख्या 4 ने धावफलक पुढे 34 वर. 2 ओव्हर अखेरीस 15च्या सरासरीने 30 झाल्या होत्या आणि एक हेल्दी रन रेटने एक चांगल्या गतीने धावसंख्या बनतात सध्याच्या घडीला जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव 40+ साठी. आणि हे भरपूर महत्वपूर्ण देखील गोष्ट राहील कारण पहिल्या सत्रामध्ये टॉस गमावल्याच्या नंतर त्यांना बॅटिंग करावी लागते. सो बॅटिंग करताना इथनं एक अनोख्या अंदाजामध्ये हा संघ सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सत्यवान गवळीन त्यांचं कार्य पार पाडलं पण आता मात्र जबाबदारी घेतली प्रदीप गायकवाडनी आणि चांगली बॅटिंग करतात ते देखील. पण यावेळेस डॉट बॉल प्ले ऑन मेस. मोठा फटका मोठा बॅकलिफ्टने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण संपर्क हवा तसा झाला नाही आणि डॉट बॉल आपण पाहतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चौकाराचं प्रत्युत्तर दिलं. गोलंदाजी मार्कवर कावरा मुंडे यांना आपण पाहतोय. पौत्यार यावेळेस देखील आला स्लॉट मध्ये ओपीस पाठवलाय मिड विकेटच्या वरून हवाई सफरसाठी. मिड विकेट पार एसपी ग्रुप सिक्सर. अगदी विचार केला तर माननीय श्री रविदादा पाटील साहेब शाखा प्रमुख तथा सरपंच मांगरोळ आणि त्यांच्या समवेत अध्यक्ष शायनाथ पाटील फाउंडेशनचे शायनाजी पाटील साहेब यांच्या वतीने आयोजित केलेली ही दमदार स्पर्धा ऑफसाइड मध्ये फोर्स केलाय. थर्ड मॅन मधून मागे बॉल मात्र जाईल थर्ड मॅन बाउंड्रीच्या पार. षटकारानंतरचा आणखीन एक दमदार चौकार. धावा संख्येवरती सध्याच्या घडीला बॅटिंग करताना प्रदीप गायकवाडला आपण पाहतोय. यावेळेस फोर्स करायचा होता ऑफसाइड मध्ये व्हाईट बॉल. विकासजी गायकवाड साहेबांच्या वतीनं जर प्रदीप गायकवाड यांनी 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयांचे कॅश प्राइज झालेलं आहे. ऑन साइडला वळवला पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. सेकंडचा कॉल धाव मिळेल दुसरी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते अँड गुड कॉलिंग ऑल्सो. दोन्ही धावफलक पुढे सरकत असताना टोटल तुफान वेगानं पुढे सध्या 47 वर धावगती खूप वेगानं पुढे चालली आहे. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन लवकर ओळखलं आणि त्या जास्त वेगाने यावेळेस वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून पाठवलं चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बिग आउट ऑफ द पार्क. घ्या पाण्याची मागणी केली आहे.
चला लक्षात ठेवा, आपली वेळ संपत आली. वेळेकडे लक्ष द्या. चिरड संघ, तिसगाव संघ. आणि ड्रिंक्स करताना आपण खेपट्टीवरती नका थांबू, खेपट्टीच्या थोडंसं बाहेर या. चला लवकर सामना सुरू करा. हॅलो, लहान मुलांना नको, कुणीतरी एक प्लेअर पाठवा. लहान मुलांना नको, कारण 40+ सामने आहेत. असं वेळ आता आपण घेऊ नका. मॅच लगेच स्टार्ट करायची. धावसंख्येचा विचार केला तर 3 ओव्हर नंतर धावसंख्या धावपटलावर 53 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये राजू गायकवाड आणि प्रदीप गायकवाडने मात्र आता विस्फोटक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला स्वीप करायचा होता. व्हाईट बॉल, अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या पुढे 54 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 20 झाल्या. सेकंड ओव्हरमध्ये असं कुठेतरी वाटलं की चिरड 40+ संघ कमबॅक करतोय की काय या मॅच मध्ये, पण त्यानंतर पुन्हा प्रदीपनं 23 धावा वसूल केल्या त्या कौराम मुंडेच्या षटकामध्ये, म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये. आणि आता चौथ्या षटकाची सुरुवात झाली आहे व्हाईट बॉलनं. थांबून खेळलाय. फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सिक्सर. होता पॉवर पॅक्ड हिट होता. धमाकेदार षटकार आपण पाहिला. वेगानं चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ जवळ येत होता, त्याला तितक्याच वेगानं स्क्वेअर लेग बाहेर पाठवलं. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, यावेळेस पुढे होता चेंडू. ही लाईन चांगली आहे. यॉर्कर लाईनचा वापर केला गेला आणि सुंदर चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या तब्बल 60 वर. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. यावेळेस एलिव्हेशन तितकं मिळत नाहीये. वॅकेंट एरियामध्ये 4 क्षेत्ररक्षक होते, स्वतः गोलंदाज होते. डीप मधून 3 फिल्डर आले होते, पण चौघांच्या मधोमध चेंडू आपण पाहिला. पहिल्या दिवसामधून 40+ फॉर्मॅट मधून जर आपण पाहिलं तर नेवाईपाडा 40+ संघाला आपण पाहिलं. त्यानंतर मांगरूळ 40+ दुसऱ्या दिवसामध्ये. आणि रेग्युलर फॉर्मॅट मधून आपण पाहिलं फर्स्ट नाईट मधून डावापाडा संघ बाहेर आला. आणि त्याचप्रमाणे सेकंड नाईट मध्ये आपण पाहिलं तर ब्राह्मण करवले संघाला आपण पाहिलं पुढे सरकताना. आज मात्र 40+ मधून आणि रेग्युलर फॉर्मॅट मधून कोणता संघ पुढे येईल याची उत्कंठा शिगेला पोहोचली. ऑफ साइडला खिरेख हवाई हल्ला, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ताबडतोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आणि खिरेख षटकार. चौदा चेंडू आणि वैयक्तिक 45 वरती बॅटिंग करतो 40+ फॉर्मॅट मधून. कदाचित पहिलं अर्धशतक आपल्याला आज पाहायला मिळेल. साइडला खोदून काढलाय. सेकंडचा कॉल पहिलेच दिलाय आणि मिळेल देखील. मिसफील्ड झाली आहे. 2 धावा इथे मिळाल्यात, म्हणजे आता वैयक्तिक 47 वरती बॅटिंग करणार तो बॅटर प्रदीप गायकवाड. आणि आता अखेरचा मला तर वाटतं एकच चेंडू शिल्लक आहे. अखेरचा एक चेंडू शिल्लक आहे. आणि धावसंख्या टोटल जर आपण पाहिली टीमची पोहोचली ती 69. आणि आता अर्धशतकासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. अर्धशतक होईल का? थांबले, थोडा वेळ घेतात. डेड बॉल. अखेरचा एक चेंडू अर्धशतकासाठी 3 धावा हव्यात, पण संघाची चांगली धावसंख्या पुढे सरकली आहे. 15 चेंडू मध्ये 47 बनवल्यात. अवयल्ला
इन स्टाईल 50 कम्स अप. बाटवर करायचे प्रदीप आणि दाखवायचं आहे की आपल्या या बॅटमधनं अर्धशतक आलंय. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. फास्टेस्ट 50 देखील पूर्ण केली. 16 चेंडू मध्ये वैयक्तिक 53 धावसंख्या बनवल्या आणि संघाची सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली एकंदरीत तब्बल 75 वर गेले. 75. प्रदीप गायकवाड यांना विनंती बॅट आपण वर करायचे. आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन आपल्याला कव्हर करतील. येस देखील आपण त्यांचा पाहतोय आणि त्याचप्रमाणे 40+ फॉर्मॅट मधून देखील हायएस्ट टीम टोटल देखील पोहोचलाय तो 75. चला टॉस साठी या. टीम चिंचवली संघाचे कॅप्टन चिंचवली संघाचे कॅप्टन लगेचच या टॉस साठी यास आल्यात. ओके भाल संघ. चला ध्रुव 11 भाल. आज हे दोन संघ एकमेकांसमोर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर सरपंच साहेब रविदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभाचे आपण टॉस करावा. या गणेश दादा आल्यात. टीमचे कॅप्टन आज पाहा मिळतील. चार षटकांचा सामना असेल लक्षात ठेवा. ध्रुव 11 भाल विपक्ष चिंचवली या दोन संघामध्ये. ओके हरकत नाही चालेल. चला इज अ कॉल. छापा आलाय. टॉस जिंकलाय दादा. आता सर्वप्रथम बॅटिंग की बॉलिंग थोडं विचारून सांगतो. ओके आज 40+ या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळता. कसं वाटतं आणि स्पर्धा काय म्हणाल्या स्पर्धेविषयी? या स्पर्धेविषयी बोलायचं झालं तर खूप छान आयोजन आहे आणि नाईट स्पर्धा म्हणजे आमची पहिल्यांदाच आहे पहिली आणि आम्ही जिथून खेळतो तिथून म्हणजे पहिल्यांदा नाईट स्पर्धा खेळतो आणि या साईना दादा मुलं खेळायला भेटली. ओके थँक्यू. डिसिजन पेंडिंग आहे. दादा बालसंघ म्हटलं की कल्याण डोंबिवलीमध्ये सातत्याने खेळत असतो. आज मात्र आपल्याच मलंगडमध्ये खेळणार आहे. कसं वाटेल आणि स्पर्धेमध्ये खेळताना या स्पर्धेविषयी काय म्हणाल? स्पर्धा तर एक नंबर आहे. स्पर्धेचं बोलायचं तर विषय ओके थोडासा आवाज येत नाही का आज? चला टॉस जिंकला या ठिकाणी चिंचवली संघाने. डिसिजन पेंडिंग आहे मात्र तो डिसिजन आपल्यापर्यंत लगेच येईल. सामना लगेचच सुरू होईल. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. साईनाथ पाटील फाउंडेशन SP ग्रुप चषक 2024चं दैदिप्यमान आयोजन. आपण पाहिलं तर प्रदीप गायकवाड यांच्या अर्धशतकामुळे 75 धावा संख्येपर्यंत पोहोचला तो संघ. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव 40+ आणि 76 धावांचं एक भलं मोठं आव्हान चिरट 40+ संघासमोर उभं केलंय. काय घडेल काय बिघडेल त्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुनश्च एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया मायक्रोफोनवरती. चला 2 रात्र ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला आणि 3ऱ्या रजनीमध्ये देखील पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेत. व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली रोशनजी संते सर यांचा सुमधुर आवाज ऐकूया खेळाच्या या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. चेक. नितीनजी म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. मंचावरती स्वागत आहे आपल्या या SP ग्रुप चषक स्पर्धेमध्ये. नितीन शेठ म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन पाहा मिळतं आपल्याला. त्यांची स्पर्धा पाहिली 22 एकर कोला ग्रुपच्या मैदानावरती त्या स्पर्धेचे आयोजक. आणि आज पाहिलं तर मलंगड क्रिकेट समितीमध्ये आज त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आणि नेहमीच ते जबाबदारी मात्र पालत असताना पाहा मिळतात. त्यांचं आगमन पुन्हा स्वागत. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आवाज ऐका मिळेल. आमचे साथी समालोचक मित्र रोशन संते यांचा आवाज. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर. थँक्यू सो मच जगदीश पाटील यांचा आवाज आपण ऐकला. आणि पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या तब्बल 75 धावा आणि 76 धावांचं टार्गेट सेट केलंय. 2 धावांची पेनल्टी देखील आहे. एकूण धावा असतील 77 आणि 78 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये चिरट 40+ या संघाने. कारण की चिरट 40+ या टीमचा ड्रेस कोड
नक्कीच एकसारखं नव्हतं, त्यामुळे त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. एकूण 78 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. यावेळी फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. चौकार की षटकार? यस, षटकार आहे. आपण जी ट्रॅक आहे ती खाली करा, कारण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा सुरू आहे आणि जेव्हा आपण आता 12 खेळाडू पाठवाल ना तेव्हा दोन्ही खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहिजेत. कमिटीच्या सूचना आहेत, कारण चांगलं क्रिकेट खेळायचं असेल आपल्याला तर मग नियम आपल्याला पाळावे लागतील. रोशन सर, ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, राजूने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का. विश्वनाथ बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आपण पाहू शकाल 6. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. 78 धाव बनवायचे आहेत. धावांचं डोंगर उभं केलंय. पहिल्या इनिंग मध्ये प्रदीप गायकवाडने 53 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. SP ग्रुप चषक आपण पाहतोय. साईनाथ दादा पाटील आणि रविदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू आहे, येतोय हा डॉट बॉल आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 6. षटकार आला होता विश्वनाथच्या बॅट मधून, त्यानंतर विश्वनाथ बाद झाले आणि संघर्ष सुरू आहे चिरट 40+ या संघाचा. फुलटॉस चेंडू आहे, बॅटची कडा आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण गलीमध्ये आणि मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 71 धावांची गरज आहे चिरट 40+ या संघाला. सो मच. 7 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज किशोर येत आहेत, किशोर गायकवाड या दुसऱ्या षटकामध्ये. समीकरण कठीण होत चाललंय, कारण की 18 चेंडू आणि 71 धावांची अजूनही गरज आहे. तुषार पाटील यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम तुषार, स्वागत आहे. अक्षय पाटील असतील, तुषार पाटील असतील, या दोघांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत. या विस्फटका चांगला ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. अप्रतिमा झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद. संदेश बॅक टू द पवेलियन. सो मच. शरद मुंडे आणि जगन मुंडे ही जोडी मैदानावरती आहे. 4थ्या क्रमांकावरती येतोय बॅट्समन जगन मुंडे येत आहेत. शरद मुंडे जे सलामीला आलेत. संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. चिरड 40+ हा संघ, कारण की धावा येत नाहीयेत. अपेक्षित खेळ
होत नाहीये. या सामन्यामध्ये 78 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज किशोर, स्ट्रायकिंगला फलंदाज जगन. यावेळी ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. मिळते एक धाव. चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. संत वाहते इंद्रायणी, त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना चिरट 40+ या संघाची धावसंख्या आहे 2/8. 78 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, ऑन साइडला फटका चांगला आहे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत प्रदीप गायकवाड. थोडेसे फंबल झाले, मिस फिल्डिंग आणि मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा, धावसंख्या 10. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये तिसगाव 40+ या संघाला, कारण की टार्गेट खूप मोठं आहे 78 धावांचं. ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे, परंतु डीप मध्ये प्रदीप गायकवाड आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, मिळते फक्त 1च धाव, धावसंख्या 11. थोडीशी संत आणि सावध सुरुवात केली आहे, परंतु चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शॉट फाईन लेगला आणि मिळते फक्त 1च धाव. संघनायक आहेत शॉट फाईन लेगला रवी गायकवाड आणि मिळते 1च धाव, धावसंख्या 12. नेक्स्ट मॅच आहे चिंचवली 40+ या टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय आपण कळवायचा आहे. अजून एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत प्रदीप गायकवाड. अप्रतिमा झेल पकडलाय, मिड विकेट सीमा रेषेवरती फलंदाज झाला, बाद लागतोय. अजून एक धक्का, शरद मुंडे बॅक टू द पविलियन. सो मॅच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल नितीन दादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आहे नितीन दादा म्हात्रे असतील, साईनाथ दादा पाटील, रविदादा पाटील आणि शिवनाथ दादा गायकर साहेब इथे उपस्थित असतील. राकेश पाटील देखील उपस्थित आहेत. या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे SP ग्रुप चषकासाठी. आणि यस फलंदाज झालाय बाद जगन मुंडे बॅक टू द पविलियन. तो मॅच 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 66 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे एकतर्फी सामना सुरू आहे. जरी 10 षटकार लगावले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीत. फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला फटका चांगला आहे आणि प्रदीप गायकवाड आहेत डीप मध्ये मिडविकेटला. मिळते फक्त 1च धाव, धावसंख्या 13. चिंचवली 40+ या टीमला विनंती असेल आपला निर्णय आपण कळवायचा आहे. टॉस जिंकलाय, बॅट फर्स्ट. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या आहे 14. एकतर्फी सामना सुरू आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये, कारण की
64 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू शिल्लक. क्या बात आहे, चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी आणि येतोय हा डॉट बॉल. पहिला सामना आजच्या या डे नाईट फॉर्मॅट मधील एकतर्फी होतोय. या स्पर्धेमधील धावांचा हा उच्चांक नोंदवलाय. क्या बात आहे, अप्रतिमा झेल पकडलाय यष्ट्यांच्या पाठीमागे. गुरुनाथने फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. भाल या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी 4 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. प्रदीप गायकवाड येत आहेत अंतिम षटकामध्ये. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळतात, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती. 5 चेंडू शिल्लक आहेत. खूप मोठ्या फरकाने खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय तो म्हणजेच तिसगाव 40+ या संघाला. राउंड विकेट. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थगित 15 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे, ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला आणि मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती. धावसंख्या 16 आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट आणि फलंदाज झालाय बाद. मॅच थोडस लवकर जायचं आहे. चिरट संघाला विनंती असेल शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. खूप मोठा विजय मिळवलाय तिसगाव 40+ या संघाने. मिस टायमिंग आहे, कॉटन बॉलची संधी आणि फलंदाज झालाय बाद लागतोय अजून एक धक्का चिरट 40+ या टीमला. आहे 62 धावा अजूनही बनवायचे आहेत. 1 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज प्रदीप गायकवाड अष्टपैलू कामगिरी केली आहे आणि आलाय हा डॉट बॉल आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे तिसगाव 40+ या संघाने.